हा भारत शेट नाही हो, खातोय निवांत, लोड घेत नाहीत. भारत शेट उद्या जाणार आहेत मैदानात. भारतचा पायरा आहे वेगळा. आणि इकडं बाबऱ्या शेट चाललोय. कमेंट काल वाचलीस का? बाबऱ्या मालक म्हणते ते कायच आमचा जीव आहे तुझ्या, उद्या काय तर दाखव. सुशांत दादांचं मन बदललं पाहिजे वगैरे वगैरे, म्हणजे कायचं डोक्यातनं गेलं पाहिजे असे म्हणजे आले ते कमेंट भरपूर वाचले काल. बाबरे शेठ उद्या जायचं मैदानात काय, तुम्हाला आता 4 वाजता काढतो पाण्यात धुवून. आणि इकडं रायबा निवांत खाऊन पिऊन रवत करत बसली ती. आज आमुष असल्यामुळे बाहेरच काढले नाही मी. चला तर इथनं पुढे आता आपण एक्क्याची तयारी करायची. म्हणजे एक्क्याचा जो आणलाय काल दादाने पावसात भिजत आणून दिला आपल्याला, मग ती मध्ये लागलीच तयार करावं. ती तयारी बघून घ्या पुढं. आणि आपलं बाबरे शेट बघा उद्या काय करतील मैदानात. पावत्या पण टाकले द्या, भारतची पावती टाकायची. इकडे बघा बस खाली. असा आहे रायबा शेट. आणि अजून एक, आज मी काल आहे इथं कशासाठी आले सांगा की. कारण आपल्या चॅनलचं नाव फिक्स झालं आणि आपला चॅनल सुद्धा ओपन झाला. तर ही चॅनलचं नाव आपण जसं की सांगितलं कपिला ब्रँड ह्यांच्यामुळे आपल्याला चॅनलचं नाव भेटले. तर आम्ही त्यांना विचारलं सुद्धा हे नाव ठेवू का, कारण त्यांची परवानगी लागते. कारण की त्यांचा हे आहे ना, त्यांनी सुचवलंय ना ते नाव. त्यांचं आहे ते स्लोगन काय म्हणतात लोगो. त्यामुळे म्हणून मग तर आता 7 जोडीचा चॅनेल उद्यापासून तुमच्या भेटीला येईल. सकाळी ठीक 9 वाजता. होय ठीक 9 वाजता व्हिडिओ दररोज येतील 7 जोडीचा त्या चॅनल वरती. आणि आज प्लीज 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 सबस्क्राईब करा, कारण की ही शून्यातून आता तयारी चालू आहे ही नवीन. आणि आता आम्ही असं कुणाला सांगता आपल्या फॅमिलीला सांगणार. आपली फॅमिली भरपूर सपोर्टिव्ह आहे. आणि तुम्ही पण सगळ्यांना सांगा तुमच्या जवळच्या सगळ्या व्यक्तींना की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. जसं तुम्ही ह्या चॅनेलला आपलं मानलंय आणि एवढा सपोर्ट करता, तसंच त्या चॅनेलला सुद्धा आपलं माना आणि सपोर्ट करा. होय. आणि विषय काय आहे, 7 जोडीचा या चॅनल वरती जसं आपलं श्रीशा निकम हे युट्यूब चॅनल आहे तसंच व्हिडिओ असणार. वायफळ वगैरे काही व्हिडिओ नसणार, तसं काहीच नसणार. जर काही नसेल तर त्या दिवशी व्हिडिओ येणार नाही. पण आम्ही उगाच काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवणार किंवा असं काय नसणार. मी रेसिपी वगैरे, मला जेवण करायची आवड आहे, मला अशा वेगवेगळ्या गोष्टी दाखवायला आवडतं, शेअर करायला आवडतं. त्या महत्वाच्या असतील त्या, तर मी त्याच तुमच्या बरोबर ह्या व्हिडिओमध्ये म्हणजे 7 जोडीचा ह्या चॅनलवरती शेअर होणार आहे तुमच्या बरोबर. आणि जे रायबाचं माझं बॉन्डिंग आहे ते सारखं आम्ही ह्या चॅनलवरती दाखवू शकत नाही. तर तुम्हाला त्या चॅनलवरती डीप मध्ये अगदी डिटेल बघायला भेटेल. कारण आता काल ती कपिला ब्रँडचा ताईंचा फोन आलेला, तर त्या बोलले की तुमचं आणि रायबाचं जे बॉन्डिंग आहे तेच आम्हाला बघायला भरपूर आवडतं. आणि म्हणल्या रोज दिवसात एकदा तरी आमचा विषय निघतोच रायबाचा, त्याचबरोबर आपल्या सगळ्या फॅमिलीचा की. आणि त्यांच्या लहान मुलाला पण भरपूर रायबा आवडतो. तर तो मागं लागलाय की चला जाऊया बघायला, तर ती बघायला पण येणार आहे. हा, तर ह्यो विषय महत्वाचा आहे. 7 जोडीचा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की हा आम्ही सर्च करत होतो तर ती चॅनल येत नव्हतं. मग एक शॉर्ट व्हिडिओ आज सकाळी सोडलाय रायबाचा. पिल्लूच आहे पहिल्यांदा व्हिडिओ. पहिल्या स्टार्टला रायबाचाच एक व्हिडिओ जिथं शॉर्ट केला आणि सोडलेला आहे. मग 7 जोडी टाकलं की रायबा दिसेल. मग सबस्क्राईब करा, कारण की असं मोकळं सर्च करायला गेलं तर येत नव्हतं चॅनल. आणि हळूहळू बॅनर वगैरे व्यवस्थित करतो. कारण काल मला रात्रीचे 3 वाजले झोपायला. मग काही करून दिवस आठवणीत राहण्यासाठी ह्यांच्या बर्थडेची तारीख म्हणजे लक्षात राहतंय ना. कायम एक अॅनिव्हर्सरी होती म्हणजे आपल्या लक्षात राहिलं पाहिजे की बाबा हा वर्ष झालं आपल्या चॅनेलला. असं जसं आम्ही पहिलं चॅनेल ओपन केलं त्यावेळेस आम्ही काही बघितलं नव्हतं. ह्यांनी व्हिडिओ करायला तयार होत नव्हतं, तर मी श्रीशाचा व्हिडिओ माहेरी तयार केला आणि टेक ह्यांना पाठवलेलं. यांनी तो व्हिडिओ एडिट केला जन्मबाईचा आणि तोच व्हिडिओ पहिला होता. पण आता तो डिलीट झालाय कारण त्याला कॉपीराइट होतं. आणि डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आणि देतो 7 जोडीचा ह्या चॅनलचा. त्याला त्याच्यावर टच करून फॉलो करा. फॉलो नाही, सबस्क्राईब करा. आणि इन्स्टाला पण लिंक टाकूया. ते हळूहळू ते नंतर स्टेप बाय सगळं करायचं. एकदम मोठा घास खायचा नाही.
आता ही चॅनल आपण उघडायचं होतं 50,000 सबस्क्रायबर होतो तेव्हा. परत कुठल्यात आपल्या 2-3 दादाची फॅमिलीची कमेंट आली की दादा 1 लाख जाऊ होतील तेव्हा चॅनल चालू कर. मग आम्ही पण तोच विचार केला, गडबड नको म्हणलं करायला. बरं चालतंय, व्हिडिओ खूप मोठा होईल. लागलं खेळा. कोणतरी सण वाढले ग त्याची वाटते का नाही पुढे जाते. हा तसं वाटतं, म्हणजे कोणीतरी अशी सण धरून त्याची वाढले ग. बघू शकता. अरे तर आपण मला वाटतंय मागल्या 10-15 दिवसापूर्वी एक्क्याचा जो हुडकत होतो तर ह्या दादानी तुम्ही स्वतः तयार केलाय. हा मग तुम्ही ते बघितला ना कार्यकर्ता. तर ही दादानी दुसरीकडं तयार करून घेतलाय. गाव कुठलं तुमचं? कवटेपिरान. नाव काय? नाव काय म्हणला? प्रवीण जरद. आणि तुमचं? संकेत किचडे. तर ह्या दादानी असं कोणी कोणासाठी करू शकणार नाही, तर आपल्याला वेळेत वेळ काढून आपल्यासाठी खाली ठेवला चालतोय बाबा. भाई शेठ इथं जरा दाखवूया. हाय का विशेष हार्ड झाला गेला का? तर हलका होतोय ते. कुठलं लाकूड आहे? लाकूडाचं कसं वापरले काय तर असं ते कसलं जर आपल्याला हक्काचं झालं. आणि भाई शेठ काय म्हणजे हाय का आता, म्हणजे हे चालतंय का आपल्याला? आता टायर बियर मारायला ना रस्त्याला म्हण नाही तर कुठे जर माळाला तिकडे आपण भावनेच्या माळाला रे त्या रस्त्याला आवाज येणार टायरचा. आवाज आला हे बाबा असं टायर झोपला ह्याला रायबाला नेहलं मला तिकडं पाक तिनं उघड आवाज आलो. आता मोठा आहे म्हणून तर म्हणते नको तिकडं माती नेऊया. तर उद्घाटन उद्या करे काय? तुम्ही याला काय लावणार ना? याला पाईप का लाकूड? लाकूड कळका दांड्या लावणार. हे लावाय पट्ट्या अशा ह्या पट्ट्या ह्याला नट आणायला लागणार. तेवढी 3 दोरी नट आणायच्या घालून खालीवर लावायचं आवडायचं. तर आज काय गिफ्ट वर गिफ्ट मिळायला लागले. आज लय आती पण आली की चांदीच. घरात गेलो तर ती चांदीच आलेलं रायबाजन ते. तर बघ आता आज हे आता व्हिडिओ शेअर होते का? हे ॲपलच्या मोबाईलात व्हिडिओ चाललाय करायचा पहिल्यांदाच. लय भारी दिसते लागत. तर आणि ही आपल्या मोठ्या नंदीला पण चालते. दांड्या कुठल्या म्हणतात भाई? मग या गोंडा म्हणून आणले ते चकडे. हो का? हो का? ह्या दांड्या चालते ती का या काय विषयच नाही. मग गोंडा भावाला दुसऱ्या दांड्या आपण घेऊन देऊया. उद्या करे उद्घाटन रायबाग. पट्टा बदल नसते हा काय नुसती नट आणायला लागतील याला. परतला पण पावसाचा टायरालाच व्यायाम करायला. तर खूप खूप आभार आहे दादा. तर ह्या दादाने तुमचं कुठं तयार करून घेतलं? तिथं तुमच्याच गावात करून घेतलं. ह्याने व्हिडिओ बघितला. व्हिडिओ मध्ये कुठला बैल माहिती आहे का? आपण ह्याच्यावर रायबर न बाबऱ्याबरोबर हे टाकलेलं रे तुर्या. तिथं आपण म्हणलं नाही का आपल्याला एका पाहिजे. तरी ह्याने ते व्हिडिओ बघितला बरोबर माझ्याशी कॉन्टॅक्ट केला. म्हटलं असं नाही तुम्ही तुमच्या चकड्यात पाठवला नाही म्हटलं तुमचं द्या ते काढून. ते म्हणले ते आपल्या तर डायरेक्ट तयार करून देते ते. एक नंबर. किती रुपयाला? 1000 रुपये. 1000 रुपयाचा एवढा खर्च येतोय 1000 रुपयाला हे करायला सगळं. आता फक्त त्याला नट आणायला लागतील आपल्याला. आणि टायर आता आहे तिकडे राहणार. जवळजवळ किती महिने झालं भाई शेट?
3-4 महिने झाले टायर आहे राहणं. तुम्ही कुठलं प्रेमी आहे? रायबा, बाजी, बाबऱ्या, ब्रह्मा? भाजी प्रेमी मी. या भाजी बाहेर भाजीचं आम्ही मागायच्या व्हिडिओ का करत होतो माहितीये का? बारक्या पोराकडे खेळत बसलाय ते बाया. हा व्हिडिओ केलाय ती लाईट का नाही खाली पडते ना त्याच्यावर खेळत बसला. ती राधा दिली. या पांडा नव भैया. विटू 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 नाव ठेवलंय आज बसून. चांगलं नाव आहे, विठ्ठलाचं नाव आहे विटू. जावं की वैरण काढतो आता. ताटला बघा, ताटला बघा. देव भाजी. चोळायसाठी जवळ येतोय बघा आता. आला हे निशान. राख्या पण उचललं ना. कसा आहे नजर हटत नाही म्हणून सगळ्यांची आवडत आहे. आता पाळणार आहे 2 तारखेला बघ्या. 2 वेळा मैदान पावसाने केले. हो पण आता तिकडच काढलाय आपला घाटाव, म्हणजे जिकडे पाऊस नसतो ना तिथंच काढलाय. पहिलंच मैदान म्हणजे काय बघतो काय माहित. हा काय जरी केलं नाही काय केलं तर तो इथंच असणार आहे. हे विषय आपला भाजीचा. आणि मी व्हिडिओत बोललोय बरं का, आजच्या व्हिडिओत बोललोय बहुतेक. त्याचा वास बघा बरं कसा गोड सेंट वाले. पहिल्यावर त्याचा चंदन आपलं कस्तुरी असते ना त्या टाइम मध्ये वास होत. नाहीतर म्हणणार मानाचं बोलतोय म्हणून मला तुम्हाला विचार. इकडं बघा शेट उगाच म्हणत नाही मी. शेटगत काम असते बघा निवांत. ए बाळा म्हणणार का माझ्या मागे लागले. व्यायाम व्यायाम नुसता व्यायाम चाललाय. आता फिगर मध्ये आलाय. फिगर मध्ये आलाय आणि लगेच अंग धरते. काय वय काय याचं गणित एवढा व्यायाम दिसतो त्याचा. हा सम्राट ह्यांचा पहलवानचा. हे कसं दिसतंय हार लागेल. चिक्या काय दिसते? चिक्या कारंडेकरांचा चिक्या. हा तोंड त्याच्या सेम. आणि बापरे या त्याला सवय लागल्या. ते लोड घेत नाही आता लय. रायबा शेठ कलर पूर्ण बदलला. पूर्ण बदलला. ह्याला अजून आता मग दुसरा झालाय काही. कोसा होते कलर नाही. कोसा होता पहिला लई. लई कोसा झालता मध्ये. आता आणि पांढरा आल्याचं. कोसा लय काळा किट्ट दिसत होता. ओळखत नव्हता. आहेत माझ्याकडे ती पहिली व्हिडिओ आहे की अजून. व्हिडिओ बघितले लय पहिला व्हिडिओ बघायला. हा मग काय असेल ते पुढलं. लय जाण्यास सवय लागली. बापरे. तर हो आपला रायबा शेठ. काय वाटतंय रायबा शेठ? एक नंबर आहे. रायबा शेठमुळे सगळं आहे. होय हे आता रायबाचं म्हणजे सामदाम दंडभेद वापरलाय आम्ही. लाड पण आणि मार पण आणि व्यायाम पण. व्यायाम चालू आहे फुल. आता ते आता तुम्ही दिलंय साठी योगा योगानं. आता नुसतं चालवून सारखं चालवून पण उपयोग नाही हो. जर पायात असं ताकद वाढली हो, पायानं वडलं पाहिजे असं. आता उद्याच नेतो टायर ती तिकडे गाडीवरून. कारण की तर डांबरी आवाज येणार. अहो तेच बारका होता तेव्हा उदाळला. बरं टायर पण सोडा येईना. टायर घेऊन गेला पळून. उठवायचा का? उठवून बघताय काय? पुढे राय बा. बाहेर काढलेलं मोठा दिसतो. बारलं अंग चोरून घेतो इथं म्हणजे आता गावानीत शेड दावणीत आणि बाहेर काढला नाही. बाहेर लय मोठा दिसतो.
शांत आहे खरं. कोण शांत आहे? कशा शांत आहे? आमच्या इथे बैल जवळ देत नाही, लांब उभारूनच हा. हे शांत म्हणजे याला काय झालंय, माणसाची सवय झाली हो आता, त्यामुळे याला काय नाही वाटत. तर असा बाहेर काढला की मग सपला विषय. येसन सोडायची नाही बाहेर काढली हो. येसन चुकून जर सुटली की मग गडी नाही ऐकत. काल काढले ती काल परवा दिवशी दीपक शेटनं काढले. ब्रश होता. आज तिकडं ब्रह्मा आहे पलीकडे. काय गाय देशी गाय आहे. नाही मारत नाही मारत. रायबा शेट आहेत. तर हो ब्रह्मास्त्र आजार आहे अजून, जरा अशी तब्येत अजून नाही कव्हर झालेली, जरा केस उभा करतोय अजून. लय शांत, पहिला अग्रेसिव्ह होता, शांत आला. शिंग बघून होय. ही रायबाजी आहे मधली, ती राधाजी आहे पलीकडची. कसं भाव आले. तिन्ही पण गाव आहेत नाही. होय तिन्ही पण गाव आहे. आता ती येईल 15-20 दिवसात येईल लक्ष्मी, म्हणून तिला तिथं बांधल्या. ती जरा अंग बाहेर येते ना, चढ केला इथे. पुढे माग चढ केलाय, पुढे घासार केला. छोटा भाजी येणार. छोटा भाजी येतोय का छोटा रायबा येतोय बघा. शरीरावर ठरवायचं त्यांच्या. असा झाला असा तर छोटा भाजी. आणि रायबाचा काय जुनं व्हिडिओ आहे तीच. आज लय दिवसात पाहिला व्हिडिओ बघितला जुना आम्ही. त्याच्या इथं लास आहे पलीकडच्या साईड, एवढा मोठा लास आहे. ते आता कोसा कलर झालाय म्हणून दिसत नाही. होय तेच की. खाद्य खायला आले कसा आहे आता, लय मोठा होणार आहे. उंची भाजीपेक्षा उंची होणार. आता तर म्हणजे आत्ता वर्ष झाली. ती लंपी डाग आहे ती फॅमिलीला वाटते तर मासे आहे त्या. तर माश्या कमी करा. माश्या झाल्या त्या सगळीकडे, खरं एवढ्या नाही त्या. आणि ते काय झालं व्हिडिओत दिसताना ती दिसते ते माश्या बसले. मी तर ते एकदा शेअर केलं, म्हटलं या माश्या नाही त्या, ही लंपीचं डाग आहे ते काही. लावणं बघितली की वाटते मासे. त्याला पण लंपी होऊन गेलाय सम्राटला. उठला बघा केवढा दिसतो. एक नंबरला हाते राही. कसं आहे मारत नाही, लय शांत. तो त्याच्यापासून जरा सांभाळ. अय रायबा कुठे गेलेला? काळामाडीनं पुढे वाटत. लय जण तिकडे जाते काळामाडीकडे. का ते आपलं छकड्याचा व्हिडिओ बघताय त्यामुळे. त्यामुळे तिकडे गेलो. अरे म्हणलं मी इथला आणलेला बहिणी छकडा, त्या कच्च्या रस्त्याने तुम्ही पुढे गेलता की. हा हा भाजीला घेऊन. लय उंची होणार आहे तो. आत्ता बघा कुठं आहे, मला वाटतं शेडल थटतोय काय वर कोणाच. अजून दुस्सा चौसा साय राती तिथपर्यंत वाढ असते यासनी. आता एक टार्गेट आहे भारवायचा, पाय बी भक्कम करा. कारण उंचीच्या मानानं पाय जरा बारका आहेत, म्हणून त्याचा व्यायाम ते चालू केलाय. भाजी सर पुढे. तर हा काय झालं. तर हे दादानी भाजी बघितला, रायबा बघितला, ब्रह्मा बघितला, बाबऱ्या बघितला, विटू 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 इकडं आहे. निशान बघितला, रॉकी बघितला, राहिला किल्लर. फक्त दादा खरं तुमचं मनापासून आभार आहे. त्या दादानी जू
करून स्पेशल कुठनं आली असल्या पावसाचं कवटे पिरांवरून इथं आली ती भिजत आपल्यासाठी. काय म्हणशील 2 शब्द यांच्यावर? कोण करू शकते कोणासाठी एवढं हा? आणि एवढा वेळ आजकालच्या ह्या कलियुगात एवढा वेळ कोण कोणाला देत नाही. तर हे दादानी आणि आपली फॅमिली तर इतकी चांगली की लय समजून घेते. चावले काय नुसतं ते तोंड धरली की आधी दार्जे नाही आधी आपल्याला मांजर. दादा थांबा जरा चहा घेऊन जावा. अहो थांबा पाऊस पडतोय गारठा आहे. विटू चहा घेऊन येतो का मी फोन करून सांगतो. हो बघ 1 2 3 4 5 6 7 8 10 कप झालं की सांगतो. फोन चहा करा वेळ लागत नाही. आमच्यात ऑटोमॅटिक आहे. टिचकी वाजवली की नुसतं बोलायचं चहा आणि टिचकी वाजवायची लगेच चहा तयार. भैया विषय काय झाला माहिती का? हॅलो सर्दी झाली. हे कर चहा कर 10 कप. ते जो घेऊन आली ते नाही आपल्या सकड ग आपल्या सकड आम्ही पण आहे की इथं. हो लवकर करते विटू यायला लागला नाही याला. हा होय करायला ठेव आलाय बघ तो निघाला आत्ता इथं असेल पाण्यात टाकी. त्याला काय वेळ असतो गावात. तर दांड्या काढायचं चालू आहे त्या कारण की काल आपल्या सबस्क्रायबर आपल्या फॅमिलीनं एकट्याचा जो आणून दिलाय. ह्याला होल आहेत ना का कुठं तर होल दिसलं. ही काय होल आहे त्याला तर असं ट्रायल तर बघा त्या होल ह्याच्यात जाते का बघा. आपल्या हिरव्याच्याकडे जो आणा की तेवढं हा काय राख्या लाद मारशील चिक्क्याला. तर ह्यो जू बघा एक्क्याचा जू. खूप दिवस झाले ह्याची वाट बघत होतो. आता सुट्टी नाही. आता व्यायाम हाच चालू तरी पण आता हार्ड व्यायाम चालू होणार. गिरमेट आणया कळूक नट्याची गरजच नाही पाहिजे आपल्याला. हे बघ की नटाची गरजच नाही. ह्याला इकडनं मारा हातोड्यानं मारलं पाहिजे. तिथं बरं मारायचं म्हणतोयस. इकडे गोळ इकडे कशाला गोळा लागतंय? ऐक की मी काय म्हणतोय. हा असं टुकी हा का अंतर पुढे लांबी तेवढी लागणार सगळी. आता घोळायचं कशाला? आपला गोटा बाबा जाऊ येळा असं करूया का भैया? ती पण घालता आंटी आणि असा असं उभा ठेवून घोळ्या. हे गोंडा भाऊ घ्या शिव्या ओढू तिकडे बाहेर काढायचंय काय थोडं 3-4 दिवस जाऊ दे. तर बाबऱ्याचा कालचे कमेंट इतक्या आपली सबस्क्राईबर फॅमिली मध्ये एवढं तुमच्या बाबऱ्या आमचा एवढा जीव वाचलाय. तर आम्ही एक दुसरा निर्णय घेणार आहे. बाबरेशी टाकून सांभाळाय द्यायचा दुसऱ्या दावणीला. तिथं बाबऱ्या पळत रे. ती दावण म्हणजे कुठं जिथं विटू पाठवला आपण तिथंच
मग ते दादा बोलले ते आमच्याकडे द्या बाबऱ्या, आम्ही पळवतो त्याला. मग जिथं बाबऱ्याचं मैदान असेल तिथं आपण जायचंच, काही विषयच नाही है ना रे. आपल्या फॅमिलीला दाखवायचं कसा तिकडे कसा पळतोय. लक्ष राहील. ती बाया किती वर्ष झाली त्या क्षेत्रात आहेत, बैलगाड क्षेत्रात. इथं जो सर आहे आमच्या म्हणजे आत्तीचं पोरग इथं शाळाला होता पहिल्यापासून. आणि निगा बिगा कशी असते. निगा बिगा चांगली आहे, त्याचा काही विषय नाही. आणि महत्वाचं कसं आहे माहिती आहे का, हा दावणच येडं गबाळ नेऊन बांधून त्याविषयी राहणार. काय वैशिष्ट्य त्या दावली बोलाल करून देतोच गडी. पुढं इकडं ना ही नाही काढायचं किती ही गट्ट. बघा उद्याच्या मैदानात कसं करतो बाबरे शेत. येता तिथून सोडून येऊ. हा तसं करू. हा मुंडा भाव लागल लय घास घे का नाही. ही ते नाही ना. मला ती तसलं पाहिजे होतं छानीगत त्यांच्याकडे असते. नक्की करणार वाल्यांकडे असतो तसलं नव त्यांना लगेच गोळ त्यांच्याकडे असते असं रांधते असं रांधा मारते. काय करतोय बाजी. नुसतं मोठा आवाज काढ बाजी सर बुड. ए थांब जरा. हे बाजी सर बुड, सर बुड पुढे सर. थांब मी चालू. मी आलो बघ की का सरतोय बाजी. सर पुढे पुढे सर, सर पुढे पुढे सर, सर पुढे, सर पुढे. नाही मारते लांबडाच्या लांबडा आहे. ह्यो बघ ह्यो इथनं बघ इथं किती जागा राहते कसा बघतोय. हाय बेट्या हाय, फेरा आहेत, मैदान आहे. आणि आज खुशखबर खुशखबर खुशखबर. काय खुशखबर आहे काय. तर युट्यूब चॅनलचं नाव सुचलंय, चॅनल उघडलंय आणि एकच शॉर्ट व्हिडिओ टाकला आपण. कारण की ते सबस्क्राईब करण्यासाठी. तर सगळी जण जाऊन नक्की सबस्क्राईब करा. 7 जोडीचा सर्च केल्यासाठी 7 जोडीचा येतोय चॅनल. 7 जोडीचा आणि श्रीशाच्या मम्मीचा फोटो येतोय. परत अजून आता सुरुवात आहे हळूहळू. त्यात गणेश आपला रायबाचा व्हिडिओ, कारण एकतर व्हिडिओ सोडावाच लागतो त्याशिवाय चॅनल सर्च होत नाही. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सपोर्ट करा. त्यांनी आता आपण ह्या चॅनलवर तर सगळं बघूच, पण ह्या चॅनल व्यतिरिक्त आमचं म्हणजे कसं असतं डेली रुटीन दोघांचं काय असतं, माघारी वेगळं विषय काय चालू असते, नंतर आम्ही कुठे जातो येतो हे सगळं तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. आणि ह्या ज्या व्हिडिओ काय राहून जाईल ते त्या व्हिडिओ शेअर होणार आहे तुमच्या बरोबर 100%. असा प्रयत्न चालू असणार आहे. आणि 7 जोडीचा, कारण ह्यांनी पण असणार आहेत माझ्या बरोबर 7 जोडीचा. आणि ह्या चॅनल मध्ये रायबा पण दिसणार, सगळी दिसणार असणार आहेत सगळी. फक्त जरा वेगळं काहीतरी म्हणजे घरात होते. आम्हाला ह्या चॅनलवर दाखवताना थोडस म्हणजे वेळ पुरत नाही, व्हिडिओ जास्तच मोठे होते. हाय ही आम्ही इतकं कट करतो पास. आणि ते पण आणि काय काय फॅमिली अशी ते फक्त नंदी आवडते बघायला. ते मग हा चॅनल मग बाकी सगळं तुम्हाला त्या चॅनलवर दिसणार. आणि बहुतेक तुम्ही काहीतरी आवाजच आणले. कसं वागलं ब्लूटूथ आता वाजलं की नाही वाजलंय विचारा भाई असले. सम्राटला सरकवावं. तर हे सर सम्राट नो रॉकी रॉकी रॉकीच काय नाही भ्या. एकंड इथं आलीस तरी चालतं पुढनं तेव्हा नाही मारत गे. तर विषय काय सांगतो तुला मी. गोंडा भाऊ तर मोबाईल बंद करावं कॉपीराईट पडेल. तर विषय काय त्यांच्यामुळं आपल्याला आज 2,500 रुपयाला थर्ड बसलाय ह्या दोघांच्या मुळे. आता बेंदूर पण आलाय ना जवळ, म्हटलं दिवस माझ्या बर्थडेला गिफ्ट घेतले या दोघांनी. बरोबर आहे, यांच्याकडून गिफ्ट आहे. तो पण आहे बघा त्याच्यात, तो पण आहे. विटू इथं म्हणजे ऐकाय रोज
ह्यो का आता इथनं हालत नसतो. आता नाही कुठं का कर काढलं म्हणून गावात घरातच बाहेर नाही गावात बाहेर काढलं शाळेत जात नाही लगेच महिन्यानं. बर निघालाय मला येऊ. आणि भैया शेठ पहिलं गाणं कुठलं लावताय? डीजे लावा लावा. गणपतीचे 1-2 शब्द ऐकवा. कनेक्ट झाले का? To the high quality sound check. हा Keep quiet. तर पहिलं गाणं आपण कुठलं ऐकलं? होय पहिलं गाणं गणपतीचं ऐकलं. आणि आता दुसरं गाणं कुठलं लावताय? तर विठू निघाला कुंभोजला. भैया तुम्हाला गमल का? तुम्हाला गमल का? तर चला आम्ही साहित्य घेऊन आलोय आता. हा ते पण बघितला गेलेलं साहित्य आणा हेच आणि जात जात आपला विषय जाणार आलो टेपोच घेऊन. आता ती व्यवस्थित बेस वगैरे कुणीकडे ठेवायची ती एकदम वर उंचावर ठेवलं पाहिजे. काय व्हायला लागले हो? कालची दांडी बसल्या बरोबर हा जरा अजून घोळलं पाहिजे. मग अशी घोळलेली नव्ह का? हा आणि उद्या बाबऱ्या जाणार आहे मैदानात. बाबऱ्या भारतचा पायरा वेगळा आहे, बाबऱ्याचा पायरा वेगळा आहे. तर कोणाच तरी एखादा दादाची कमेंट आली ती काल की नंदी दाखवत जावा बाकीच काय दाखवत जाऊ नका. बाकीच आपण काय दाखवते? नंदी जिथं बैलगाडी क्षेत्रात काय काय आपल्या म्हणजे अहो तसल्या म्हणजे कमेंट कडे लक्ष द्यायचं नाही. अगे त्याचा विषय नाही. बैलगाडी क्षेत्रात मग ज्या ज्या गोष्टी सामोरं जायला लागते ती दाखवते. मग ते आम्ही रियालिटी सगळी दाखवतोय हा ना भैया. हे करतोय हे कशासाठी करतोय? नंदींसाठीच करतोय की आम्ही काही फालतू गोष्टी दाखवत बसतोय. तर ह्यो टिक्या बघा ह्या ह्याच्यात खेळत बसलाय. आणि भैयांनी आता एक्क्याच काय करायला लागलाय ती भैया? होल बार काय तर ह्यांचं सगळं असं चालू आहे. तर आता आपण काय करूया? तरी तुम्ही जी नट जोडायला लागलाय का नाही ती सगळी जोडून झाली की शेअर करूया. टिकू बघा कसा खेळायला लागलाय. टिकू एकदा ह्या खोक्यावर एकदा त्या बाटलीवर स्प्रेच्या. आणि नानांचं चाललंय निरीक्षण नक्की काय करते ती. ओकेच कार्यक्रम आला होता. ओके झाला झालं काय तयार? नाही अजून एक बाजू तयार क्वालिटी दिसते ना भैया. मग तुम्ही जेवलायच का नाही भैया? नाही मग चला जेवून या दोघं पण. चला काय सांगतो जेवायचं आहे हे बघा आता काय म्हणते. झालं एक 10 मिनिट एक 10-15 मिनिट. अरे आवडून आलोय रे एवढं करतो की जाऊया भैया लवकर